कुल्फी जवळपास सेट झाली आहे आपली, कारण 1.5-2 तास त्याला मी फ्रीजरमध्ये मस्त ठेवलेलं आहे आणि सेट झाली असेल ती आता. आणि एक काम करतो, हे गरम पाणी थोडंसं मी केलेलं आहे, त्याच्यामध्ये हे चॉकलेट जे आहे ना मी पहिले मेल्ट करून ठेवलं होतं, किंचित थोडंसं त्याला अजून परत गरम करतो, म्हणजे ते थोडंसं त्याचं कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ व्हायला पाहिजे त्या दृष्टीने. हे रोस्टेड आल्मंड्स घेतलेले आहेत. आता ते जरा पातळ व्हायला लागलेलं आहे. कोटिंग कन्सिस्टन्सी पाहिजे ना चॉकलेटची, म्हणून त्याला किंचित गरम करतोय. बस चला, चॉकलेट तर मेल्ट झालेलं आहे आणि बदाम पण रेडी आहेत. आता इंतजार आहे कुल्फी का. कुल्फी घेऊन येतो. हा 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 हा, अशी आहे ही मस्त कुल्फी. आता याला मी काय करतोय, चॉकलेटच्या आपल्या या सॉसमध्ये डीप करणार आहे मस्तपैकी. वाह. आणि मग आहे की नाही कमाल, मस्त. आणि याला लावूया हे रोस्टेड बदाम. वाह, आत्ता खरी मजा येणार आहे. त्याला लावून आपल्याला फक्त फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे आणि पाहिजे तेव्हा काढून खायची ही कुल्फी. मंडळी, कुल्फी आपली मस्त तयार आहे. चोको मँगो कुल्फी. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. चोको मँगो कुल्फी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दूध, आंब्याचा गर, कस्टर्ड पावडर, साखर, भाजून घेतलेले बदामाचे काप, वितळलेला चॉकलेट, क्रीम आणि वेलची पूड. कृती: प्रथम पॅन मध्ये दूध आटवून त्यामध्ये साखर घालून नीट मिसळून एका भांड्यामध्ये काढून घ्यावं. त्यानंतर पॅन मधील उरलेल्या दुधामध्ये कस्टर्ड पावडरची पेस्ट घालून पुन्हा आटवून ते भांड्यामधील दुधामध्ये घालून नीट मिसळून घ्यावं. त्यानंतर वेलची पूड घालून मिश्रण थंड करून घ्यावं. थंड झाल्यानंतर त्यामध्ये आंब्याचा गर आणि 3 ते 4 चमचे क्रीम घालून नीट मिसळून घ्यावं. तयार मिश्रण कुल्फीच्या साच्यामध्ये भरून अंदाजे 2 तास फ्रीज मध्ये सेट करून घ्यावं. सेट झाल्यानंतर कुल्फी चॉकलेट मध्ये बुडवून त्यावर बदामाचे काप लावून कुल्फी सर्व्ह करावी.